नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप लेट व्हिडिओ स्टार्ट केला होता. संध्याकाळचे 5:30 वाजले होते. ही ब्लाऊज मला उद्या द्यायची होती, त्याच्यामुळे आज सकाळी त्याचं कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण करून घेतलं. याला हुक आणि आयसुद्धा करून घेतलेली आहे आणि 2 ब्लाऊजांना हुक आणि आय करायचं बाकी आहे, ते मी थोड्या वेळाने करेन. त्याच्यानंतर मला परत 2 ब्लाऊज स्टिच करायचे आहेत. तर इथे तुम्ही या ब्लाऊजची फिनिशिंग बघू शकता. ह्या एका ब्लाऊजला हातशिलाई करायची होती, त्याच्यामुळे त्याला गळपट्टी लावली होती आणि ह्या 2 ब्लाऊजांना पायपिंग लावली होती. तुम्ही इथे मुंड्यातली फिनिशिंगही बघू शकता, किती प्रॉपर आणि व्यवस्थित आलेली आहे. जेवढे आपण फिनिशिंगवर भर देणार तेवढंच आपलं कस्टमर हॅप्पी होणार आणि कस्टमर हॅप्पी असेल तर आपल्याला तेवढंच जास्त काम मिळणार. तर ही 2 ब्लाऊजंसुद्धा मला आज कट करून शिवायची आहेत. बघू आता होतात का ती. पहिलं मी दोन्ही जी ब्लाऊज पीस आहेत ती सेम साड्या आहेत दोन्ही ह्याच्या, फक्त हे जरा हलक्या क्वालिटीचं ब्लाऊज आहे आणि ते चांगल्या क्वालिटीचं आहे. तर मी काल एक ड्रेस शिवला होता गाऊनच्या पीसपासून, तर तो तुम्हाला इथे दाखवते मी. खूप छान आहे हा ड्रेस. कस्टमरच्या मापाप्रमाणे शिवलेला आहे. त्यांना घालायचा होता एका कार्यक्रमामध्ये, त्याच्यामुळे त्यांनी तो माझ्याकडनं शिवून घेतला आहे. आणि ह्याच्याबरोबर अजून एक आहे पीस त्यांच्या मैत्रिणीचा, तोसुद्धा मला शिवायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता गाऊनचं पीस असूनसुद्धा किती व्यवस्थित घेर आलेला आहे त्याला. आणि त्याला इथे कमरेमध्ये प्लेट्स आहेत, पण त्या प्लेट्स आहेत त्या कट वगैरे करायच्या नव्हत्या. डायरेक्ट प्रिन्सेस कट घेऊन त्या प्लेट घ्यायच्या होत्या. हा ड्रेस शिवताना अक्षरशः डोक्याची भजी झालेली आहे, कारण की कळतच नव्हतं कसं घ्यायचं ते. फायनली मी तो ड्रेस शिवून कंप्लीट केलेला आहे. आता बघू कस्टमरला आवडतो का ते. कस्टमरला आवडला तर मी तुम्हाला सांगायला नक्की सांगेल. आणि तुम्हाला जर ह्या ड्रेसची कटिंग आणि स्टिचिंगची व्हिडिओ हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी नक्की तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ शेअर करेन. तर इथे मला सेम असाच ड्रेस ह्या दुसऱ्या कपड्यापासूनसुद्धा शिवायचा होता. तर हा आता मी ठेवते बाजूला, कारण की त्याच्या अगोदर मला ब्लाऊज शिवायची आहेत. तर मी पहिली ब्लाऊज कट करायला घेते. तर इथे पहिलं ब्लाऊजचा जो अस्तर असतो त्याला आपण पहिलं इस्त्री करून घ्यायचं. इस्त्री केल्यामुळे काय होतं, जेवढं कापड आकसायचं आहे ते इस्त्रीमध्ये इस्त्री करतानाच आकसून जातं. त्याच्यानंतर ते आकसत नाही आणि फिटिंगमध्ये काही एक प्रॉब्लेम येत नाही. धुतल्यानंतर त्याला काही एक प्रॉब्लेम येत नाही, कारण की ते अगोदरच इस्त्री केल्यामुळे बऱ्यापैकी आकसलेलं असतं. जेवढं त्याला आकसायचं असतं तेवढं ते आकसलेलं असतं. मी प्रत्येक ब्लाऊज शिवताना सगळ्या अस्तरला इस्त्री करूनच घेते. त्याच्यामुळे काय होतं, आपल्याला ब्लाऊज शिवायलासुद्धा वेळ लागत नाही आणि फिनिशिंगही खूप छान येते. तर इथे 2 ब्लाऊज माझी एकाच कस्टमरची होती, त्याच्यामुळे मी ती एकावर एक ठेवून एकत्रच कटिंग करणार आहे. तर माझ्याकडे पेपर कटिंग अगोदरच केलेले आहेत, त्याच्यामुळे फक्त मी ब्लाऊजचं माप घेते. कुठलं पेपर कटिंग आहे, किती छातीच्या मापानुसार पेपर कटिंग काढून ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे कामाला वेळ लागत नाही आणि पटापट आपलं काम होतं. पण माझ्याकडे फक्त कटोरीचेच काढलेले आहेत पेपर कटिंग. प्रिन्सेस कटची मी डायरेक्ट कापडावरतीच कट करते, कारण की मला ते बरं पडतं. कापडही जास्त वेस्ट जात नाही. कटोरीमध्ये कापड वेस्ट जातं, त्याच्यामुळे कटोरीचे शक्यतो आपण पेपर कटिंगच काढून ठेवायचे असतात. तर इथे मी कमरेचं माप घेते, कारण की कमरेचं माप हे प्रत्येक वेळी प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे कमरेचं माप प्रॉपर घ्यायचं आणि त्याचा 4था भाग करून ते व्यवस्थित टाकून घ्यायचं. तर आता इथे मी पेपर कटिंग ठेवलेलं आहे. तुम्ही बघताय मी मुंड्याचं वगैरे मार्क केलेलं आहे, पण मी कमरेचं मार्क करणार नाही आहे, कारण की ते मी टेपवरती घेणार आहे. इथे सगळा ब्लाऊज प्रॉपर कटिंग करून झाला की मला जर जमलं तर तुम्हाला मी याचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा दाखवेन, मी कसं स्टिच करते ते. तुम्हाला जर ब्लाऊज शिवण्याबद्दल अजून काही टिप्स वगैरे हव्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला कोणाला जर माझ्याकडून गाऊन शिवून घ्यायचे असतील, प्लस गाऊनच्या कपडापासून जर ड्रेस शिवून हवे असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्याकडे बाटिकची गाऊन ही 480 रुपयाला शिवून मिळते. तर साधी प्रिंटेड गाऊन ही 400 रुपयाला शिवून मिळते. तर इथे माझं ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. मी आता ब्लाऊज पीसलासुद्धा प्रॉपर इस्त्री करून घेणार आहे, कारण की ब्लाऊज पीसलासुद्धा काही वेळेला चून असते. तर चून असली तर फिटिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे, आणि फिनिशिंगमध्येही
ते फिनिशिंगलाही व्यवस्थित दिसत नाही. जर ब्लाऊजला चून असेल तर आपण ब्लाऊज शिवल्याच्या नंतर जर इस्त्री केली तर ती ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर त्याची ती चून विस्कटली जाते, म्हणजे इस्त्रीमध्ये ती पूर्णपणे निघून जाते आणि त्याच्यानंतर त्या ब्लाऊजचं फिनिशिंग अजिबात चांगलं वाटत नाही. त्याच्यामुळे ब्लाऊज शिवायच्या अगोदर, कटिंग करायच्या अगोदरच ते पूर्णपणे इस्त्री करून घ्यायचं, व्यवस्थित इस्त्री करून घ्यायचं. त्याच्यामुळे काय होतं, फिनिशिंग खूप छान येते आणि ते ब्लाऊज दिसायलासुद्धा खूप छान दिसतं. कस्टमरलासुद्धा ते खूप आवडतं. आपल्याला जर कस्टमर हवे असतील आपल्याकडे यायला तर फिनिशिंगवरती भर देणं खूप मस्ट आहे. जेवढ्या आपल्या ब्लाऊजमध्ये फिनिशिंग जास्त तेवढे आपल्याकडे कस्टमर जास्त. तर मी ह्या सगळ्या ब्लाऊजांची शिलाई किती घेतलेली आहे ते आता तुम्हाला सांगते. माझ्याकडे कटोरीची शिलाई 250 रुपयापासून स्टार्ट आहे, कारण की आमच्या भागामध्ये तेवढीच शिलाई मिळते. त्याच्यापेक्षा जास्त शिलाई कोण देत नाही. जास्त शिलाई सांगितली तर बायका खूप कटकट करतात. त्याच्यापेक्षा जी आहे ती आहे. पण माझं काम खूप छान असतं, त्याच्यामुळे माझे कस्टमर जर डिझाईन वगैरे केली तर त्याच्यासाठी जेवढी मी शिलाई सांगेन तेवढी मला देतात. फक्त हे जर सिंपल साधे गळे असतील तर मात्र कोण देत नाही तेवढी शिलाई. तर इथे 250 रुपये शिलाई आहे आमच्या इथे. तर 5 ब्लाऊजांचे किती होतात, 1250 रुपये होतात. तर मी आज दिवसभरात 5 ब्लाऊजं शिवली तर त्याची शिलाई झालेली आहे 1250. आता त्याच्यामध्ये मला फायदा किती झाला हे काही मी सांगू शकत नाही, ते तुम्ही बघा. अस्तर असतं, रीळ असतो, आपली मेहनत असते, सगळंच असतं. तर तुम्हालासुद्धा शिवणकामाची आवड असेल तर तुम्हीसुद्धा या गोष्टी फॉलो करा. फिनिशिंगमध्ये प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल या गोष्टीवरती भर द्या. तुमचंसुद्धा काम खूप छान होईल. तर इथे बारीक मापाचं ब्लाऊज आहे आणि त्याचं काठ आहेत ते एका साईडलाच आहेत. तरीसुद्धा मी ते कट केलेले आहेत. पाठीमागच्या भागालासुद्धा घेतलेले आहेत आणि हातालासुद्धा घेतलेले आहेत, कारण की तो शिवल्याच्या नंतर हाताला जो आपण जॉईंट देऊ तो दिसणार नाही आणि पाठीलासुद्धा पूर्ण काठ आल्यामुळे ब्लाऊज खूप छान दिसेल. जसं मी ब्लाऊजच्या फिनिशिंगकडे लक्ष देते तसंच मी गाऊनच्या फिनिशिंगकडे सुद्धा लक्ष देते, कारण की आपण जेवढं फिनिशिंगने काम करणार तेवढंच ते कस्टमरला जास्त आवडतं. तर इथे माझे ब्लाऊज कट करून होत आहेत. त्याच्यानंतर मी बसेन शिवायला. बघू किती वाजेपर्यंत होत आहेत. रात्रीपर्यंत झाले तर चांगलीच गोष्ट आहे, कारण की मध्ये मध्ये कस्टमर गाऊनची पीस बघायलासुद्धा येत असतात, तेव्हा मला सारखं उठावं लागतं आणि एकदा त्या आल्या की काही पटकन जात नाहीत. चॉईसच करायला खूप वेळ लागतो. शेवटी बायकाच त्या, मी सुद्धा बाईच आहे. तर इथे माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. व्यवस्थित एकदम फिनिशिंगमध्ये तो ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि बाहीचा जोडसुद्धा दिसत नाही आहे आणि मुंड्यातील फिनिशिंगसुद्धा एकदम व्यवस्थित आलेली आहे. बाही अजिबात वरखाली झालेली नाही आहे आणि काठ पाठीमागे सुद्धा एकदम व्यवस्थित पूर्ण आलेला आहे. जसा बाहीला आलेला आहे तसाच पाठीमागे सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जर अजून वेगळे कुठले व्हिडिओ बघायला आवडत असतील तर तसं मला कमेंट करून सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. बाय.